छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यानं 8व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. शिवाजीकडून सिद्धेश साळोखे यानं 18व्या मिनिटाला गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर करण चव्हाण बंद्रेच्या पासवर दर्शन पाटील यानं 26व्या मिनिटाला गोल नोंदवून शिवाजी संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. वेताळमाळच्या पार्थ मोहिते, प्रणव कणसे, राहुल पाटील, आकाश माळी यांनी चेंडू गोलजाळीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना गोल करता आले नाहीत. मध्यंतरापर्यंत हा सामना 3-0 असा राहिला. मध्यंतरानंतर पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उत्तरार्धात वेताळमाळच्या रणवीर जाधव, सर्वेश वाडकर, आकाश माळी यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न वाया गेले. संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं 3-0 आघाडी कायम राखत वेताळमाळ संघावर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजीचा सुयेश हांडे हा सामनावीर, तर वेताळमाळ संघाचा सर्वेश वाडकर हा लढवय्या खेळाडू ठरला. उद्या गुरुवारी संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे.